JPL म्हणजे जुन्नर बट जावळी प्रीमियर लीग 2025 हा भव्य दिव्य सोहळा आणि स्क्रीनवर पाहू शकाल PTCच्या माध्यमातून हा सूर्य अस्ताकडे जातोय. पण हा दिवस जरी संपला असेल तरी विजयाचं स्वप्न घेऊन उद्याच्या दिवशी मात्र नक्कीच आपण या मैदानामध्ये येणार आहोत. अब PTCच्या माध्यमातून हा सनसेट पाहू शकाल. त्याचबरोबर मनोज जवळ आपण सामनावीर पुरस्कार घेण्यासाठी आपण या ज्यांनी बॅटिंग करताना कुठल्या 27 धावा या बहारदार आणि झुंजार खेळीसाठी आपण मनोज जवळवाडी यांना आपण प्रदान करूया. या मॅचचा सामनावीरचा पुरस्कार जावली प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5चा 6व्या सामनावीर पुरस्कार जवळवाडी गावाला चाललेला आहे. खेळाडूचं नाव आहे मनोज जवळ. त्यांना आपण ट्रॉफी, 500 रुपये कॅश प्राइज, गॉगल या सर्व काही गोष्टी आपण आता मुख्य व्यासपीठावरून प्रदान करत आहोत. चला सामना सुरू करा. दोन्ही संघांना विनंती, सामना सुरू करा. थँक्यू व्हेरी मच. स्पार्टन 11 वर्सेस छावणी वॉरियर्स असा सामना आहे. टॉस जिंकला आहे स्पार्टन 11 टीमने आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि छावणी वॉरियर्स टीम कडून सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना प्रवीण धनावडे आणि आपण रोहित पाहायला मिळते. पहिल्या बॉलवर मात्र सिंगल आली. टीमची धावसंख्येचा अकाउंट ओपन केलंय. कृष्णा गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. जावळी प्रीमियर लीग 2025 हा भव्य दिव्य क्रिकेटचा सोहळा रंगत असताना शेवटचा सामना आजच्या दिवसातला. टप्प्याचा बॉल आहे. बॅटची एज लागते. फ्लाय स्लिप मध्ये प्रोटेक्शन नाही आहे. चेंडू होईल फरार. आउटफील्ड फास्ट आहे. भूमिपुत्र मैदान सेक्टर 24 आपण जाऊया. चेंडू सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी चौकार. थँक्यू व्हेरी मच रोहित. आपण पाहू शकाल रोहितच्या बॅटमधून चौकार आलाय. 4 धावांना टीम अकाउंट ओपन केलंय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 5 या आकड्यावर. धावा करावा लागतील कारण की शेवटची मॅच आहे. आणखी इनिंग नंतर नक्कीच सूर्य अस्ताकडे वळतोय, त्यामुळेच अंधार होऊ शकतो. त्यामुळे सामना स्पीडअप करावा लागेल. खास करून फिल्डिंग करणाऱ्या टीमला सामना स्पीडअप करावा लागेल. फुलदेचा चेंडू ऑफ ड्राय केला. क्षेत्ररक्षक आहे. मिड ऑफ फ्रीजर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. फंबलिंग जर झाली नसती तर कदाचित इथे धोका निर्माण झाला असता, पण सुदैव म्हणावं लागेल बॅट्समनला. रोहित आणि प्रवीण धनावडे अशी जोडी आहे. रोहित चव्हाण, प्रवीण धनावडे याची जोडी. टीमची धावसंख्या 6 या आकड्यावर. 3 चेंडूचा खेळ संपलाय. टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय स्पार्टन टीमने. ऑप्शनवर माराट केला जातोय. अगदी वाईड लाईनच्या अलीकडे चेंडू पडलाय, त्यामुळेच डॉट बॉलची सांगता होतीये. खूप चांगली अंपायरिंग राहिली आज दिवसभरामध्ये. सगळ्या अंपायरांचं कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने अंपायरिंग राहिली. खोलवर टप्प्याचा चेंडू. बॉलर बॅक ड्राईव्ह. धावचीची संधी आणि अपील देखील केली गेली आहे. पाहू शकाल थर्ड अंपायर च्याकडे हा निर्णय मात्र पेंडिंग असेल. फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न करत असताना पाहू शकाल पॉपिंग क्रीज क्रॉस केले की नाही ते पाहिलं जाईल. अंपायरचा डिसिजन काय येईल. थर्ड अंपायर कडे हा डिसिजन आता सोपवला जातोय. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडूला बॉलर बॅक ड्राईव्ह. खूप चांगला प्रयत्न केला होता कृष्णाने अडवण्याचा, पण बॉल हाताला ब्रश झाला आणि स्टंपला हिट झाला. त्यामुळेच हे पाहिलं जाईल की पॉपिंग क्रीजच्या अलीकडे आहे की पलीकडे आहे. आणि फलंदाज रोहित चव्हाण बचावले जातील की तंबूच्या बाहेर जातील हे पाहिलं जाईल. आणि त्याची पाहणी करत असताना मात्र रुपेश सावंत सर MCA पॅनलचे ऑफिशियल पंच आहेत. चला थर्ड अंपायर कडे डिसिजन आता पेंडिंग आहे. आणि पाहणी करत असताना पहिल्याच ओव्हर मध्ये थर्ड अंपायरची मागणी केली गेली.
आणि अंपायरचा इशारा काय येतोय? यस, OUT फलंदाज बाद होईल, म्हणजेच रोहितला परतावा लागेल. रोहित बॅक टू द डगआउट. पहिला धक्का लागतोय बॅटिंग करत असताना. टीम आपण पाहू शकाल छावणी वॉरियर्स टीमला. फलंदाज रोहित बॅक टू द डगआउट. जवळवाडी यांना हा सामनावीराचा पुरस्कार मुख्य व्यासपीठावरून प्रदान केला जाईल, ज्यांनी केला प्रतिम खेळ आपण त्यांना देत आहोत. कॅप, त्याचबरोबर आकर्षक ट्रॉफी आणि जावली प्रीमियर लीगच्या वतीने 500 रुपयाचं कॅश प्राइज आपण त्यांना प्रदान करत आहोत या चांगल्या खेळासाठी. पुन्हा एकदा वळूया कॉमेंट्री बॉक्समध्ये, ऐकूया या सामन्याचं धावतं वार्तांकन. यस, लगातारच्या 2 बॉलवर 2 विकेट प्राप्त होत असताना टीम अडचणीमध्ये आहेत. जर पाहिलं तर रोहित चव्हाण मात्र परतला, जो धावचीच्या स्वरूपात बाद झाला. त्यानंतर मात्र प्रवीण धनावडे आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल. कृष्णा गोलंदाजी करत असताना मात्र पाहू शकाल कशा पद्धतीने बॉल रिलीज केला गेलाय. ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न करत असताना हुक करण्याचा प्रयत्न केला होता. बॉलवर पाहू शकाल अगदी शॉर्ट बॉलचा वापर केला गेला होता. ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न केला होता. टॉप एज लागली होती. विकेट किपर त्या खाली आले होते आणि सहज आणि सोपा झेल पकडला जातोय. धक्का क्रमांक 2 लागतोय. सलामीची जोडी आहे ना, ती मात्र तंबूच्या आसऱ्याला परतले. प्रवीण धनावडे, रोहित चव्हाण हे 2 बॅटर बाद होत असताना दत्ता बांदल आणि रुपेश धनावडे अशी जोडी मैदानामध्ये आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ इकडे संपला गेलाय. पहिला षटक इथे संपलं गेले. टीमची धावसंख्या 6 या आकड्यावर 2 गडी बाद. टॉस हरल्यानंतर बॅटिंगसाठी उतरलेत. आपण पाहू शकाल आजच्या या दिवसातील शेवटचा सामना. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आलाय. अमित चव्हाण गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. षटक क्रमांक 2. डावखुरा गोलंदाज आहे. पहिला बॉल अगदी स्टेअर केलाय. आपण कव्हर रिजन मध्ये डायरेक्ट हिट केला जातोय. अंपायर कडे अपील आणि पुन्हा एकदा थर्ड अंपायर साठी मागणी केली जाते. मागच्या ओव्हर प्रमाणे या ओव्हर मध्ये देखील मागणी केली जाते. डायरेक्ट हिट झाल्यानंतर बऱ्याच वेळा आपण क्लोज डिसिजन असतो, त्यामुळेच त्याची पाहणी केली जाते, मागणी केली जाते अंपायरच्या माध्यमातून आणि डिसिजन पेंडिंग आहे त्याची पाहणी करत असताना डावखुरा गोलंदाज कव्हर रिजन मध्ये चांगला स्ट्रोक लगवला गेला होता. धाव घेण्याचा प्रयत्न केला होता. क्विक सिंगल, रिस्की सिंगल होती. डायरेक्ट हिट केला जातोय आणि पॉपिंग क्रीज आता कशा पद्धतीने पार केली आहे किंवा त्या अगोदर खेळाडू थांबलाय त्याची पाहणी करत असताना ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिलं जाईल. अतिशय चांगलं टेलिकास्ट केलं जात आहे PTCच्या माध्यमातून. क्लीन अँड नीट टेलिकास्ट. प्रत्येक अँगलने पाहिलं जाईल. हा डिसिजन पेंडिंग आहे, पण खऱ्या अर्थानं शेवटच्या मॅच मध्ये काय चुरस पाहायला मिळते. कौतुक करावे लागेल ज्या पद्धतीने स्पार्टन 11 टीम परफॉर्मन्स करतोय, फिल्डिंग करतोय. अगदी उच्च दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते या मॅच मध्ये. शेवटच्या मॅच मध्ये जाता जाता अखेरच्या मॅच मध्ये कुठेतरी एक चांगली झोप लागण्यासाठी स्पार्टन टीमला चांगला परफॉर्मन्स करावा लागेल. छावणी वॉरियर्स टीमला देखील या मॅच मध्ये आपली दमखम दाखवावी लागेल. पण सध्याच्या घडीला जर पाहिले तर परिस्थिती गंभीर आहे. 6 वर 2 गडी बाद अशी सध्याच्या घडीला स्थिती आहे. रुपेश आणि दत्ता बांदल अशी जोडी पाहायला मिळते. रुपेश धनावडे, दत्ता बांदल आपण पाहू शकाल. ऍक्शन रिप्ले मध्ये खऱ्या अर्थानं या स्पर्धेचं दमदार आयोजन पाहायला मिळते. जावळी क्रिकेट असोसिएशन आयोजित माननीय श्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्र सिंह राजे भोसले प्रेझेंट जावळी प्रीमियर लीग 2025 हा भव्य दिव्य सोहळा. पर्व क्रमांक 5 आणि पहिलं क्रमांक जर पाहिलं तर 99,999, द्वितीय क्रमांक 77,777, तृतीय क्रमांक 55,555 आणि प्रथम संघ मालक
50,000 द्वितीय संघ मालक, 25,000 तृतीय संघ मालक, 25,000 उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज, क्षेत्ररक्षक प्रत्येक सामन्यासाठी सामनावीरचं पारितोषिक जे 500 रुपये असेल, स्पोर्ट्स गॉगल असेल आणि मॅन ऑफ द सिरीज साठी देखील जर पाहिलं तर मालिकावीर म्हणून बाईक इथे देण्यात आली. फायनलच्या मॅचचा सामनावीरसाठी 2,000चं पारितोषिक, अर्धशतकासाठी 1,111 आणि फलंदाज बाद होत असताना आपण पाहू शकाल आणखीन एक रनआउट पद्धतीने फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळेल. फलंदाज बॅक टू द डगआउट, तिसरा धक्का लागतोय टीम. आपण पाहू शकाल छावणी वॉरियर्स संघाला दत्ता बांदलच्या विकेटचं पतन, शून्यावर परतलाय दत्ता बांदल. 3 गडी बाद, टीमची धावसंख्या 6 या आकड्यावर. गरजेचं आहे, सुरुवात फार महत्वाची असते पण सुरुवातीबरोबर शेवट देखील करणं गरजेचं आहे. टार्गेट कशा पद्धतीने 50-55 पर्यंत मजल मारावी लागेल. संध्याकाळचं सत्र आहे, अंधार पसरलाय, त्यामुळे बॅटिंग करत असताना टीमला देखील स्ट्रगल करावा लागेल. खूप चांगला स्ट्रोक लगावला जातो, एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, अनइव्हन बाउन्स झालाय, अति घाई संकटात नाही असं म्हटलं जातं. घाई केली, चेंडू होल फरार, चेंडू सीमारेषा पलीकडे, 4 धावांसाठी चौकार. थँक्यू व्हेरी मच. विक्रांत तरडेच्या बॅट मधून पहिला चौकार आलाय. बघा मागचे दोन्ही चौकार जर पाहिले तर नशिबाचे चौकार म्हणावे लागेल. एक फ्लाय स्लिप मध्ये चौकार आला आणि एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये फंबलिंग पाहायला मिळाली. 4 धावांना टीमची धावसंख्या 10 या आकड्यावर. 10 धावा दाखल करायला लागलेत. यावेळी स्कूलवर टप्प्याचा चेंडू, पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता होत असताना अमित या गोलंदाजी करत असताना आपल्या टीमसाठी अमित चव्हाण डॉट बॉलची सांगता होत असताना चांगली गोलंदाजी सुरू आहे सध्याच्या घडीला. टीम छावणी वॉरियर्स टीम फुल्डर लेनचा चेंडू आहे, अगदी ऑफ ड्राय केलाय, सिंगल मिळते. पुन्हा एकदा फॉर्मलिंग पाहायला मिळते. 2 धावा इथे कंप्लीट होत असताना एक धाव फार महत्वाची आहे. जिकडे धावांसाठी संघर्ष सुरू आहे, धावांसाठी धाव सुरू आहे, तिथे अतिरिक्त स्वरूपात धावा खर्च केल्या जातात. आपण पाहू शकाल स्पार्टन टीम कडून धावा खर्च होत असताना अकोटापाचा बॉल आहे, पुल केला जातोय, चेंडू जातोय अगदी स्क्वेअर लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे, एक धाव तर कंप्लीट झाली आहे. बघता बघता दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण करत असताना 2 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. टीमची धावसंख्या 12 या आकड्यावर. 12 धावा धावफल करायला लागलेत, 14 झालेत. टीमची धावसंख्या 14. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना यावेळी देखील टप्प्याचा चेंडू आहे, अगदी टॅप करण्याचा प्रयत्न केला होता. बॉक्स क्रिकेटमध्ये टॅप केला जातो त्या पद्धतीने टॅप करण्याचा प्रयत्न करत असताना षटक क्रमांक संपले गेले. दुसरं 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 3 गडी बाद 14. जावळी प्रीमियर लीग 2025 हा भव्य दिव्य क्रिकेटचा 16 रंगत असताना आजचा पहिला दिवस अक्षरशः गाजवलाय. गोलंदाजाने फलंदाजाने आक्रमक खेळ पाहायला मिळाला, खूप चांगले स्पेल पाहायला मिळाला, उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आजचा दिवस खऱ्या अर्थानं सगळ्याच खेळाडूंनी गाजवलाय. उद्याचा परवाचा रविवारचा दिवस फार महत्वाचा असेल,
एक एक दिवस प्रत्येक टीमसाठी महत्वाचा असेल. अस्तित्वाची लढाई लढत असताना आज जावळी क्रिकेटच्या तळागाळाचे खेळाडू एका व्यासपीठावर, एका मंचावर, एका मैदानावर खेळत असताना एका तख्तासाठी, त्याचं नाव आहे JPL जावळी प्रीमियर लीग 5.0. 5वं पर्व. षटक क्रमांक तिसरा हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आलाय विक्रम केंद्रे. गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. छावणी वॉरियर्स टीम कडून गोलंदाजी करत असताना विक्रम केंद्रे. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. यावेळेस डॅखरेट करण्याचा प्रयत्न करत असताना अतिरिक्त स्वरूपात सिंगल मिळतीये. तर बॅटिंग करत असताना टीम स्पार्टन मॅच मध्ये संघर्ष करतोय, स्ट्रगल करतोय. आणि असं म्हटलं जातं स्ट्रगल केल्याशिवाय माणूस गुगलवर येत नाही. संघर्ष प्रत्येकाला करावा लागेल आणि संघर्षाच्या तालमीमध्ये विजेते तयार होतात असं म्हटलं जातं. खुलबट टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवर सिंगल, दुसऱ्या बॉलवर जर पाहिलं तर डॉट बॉलची सांगता होते. विक्रम केंजळे गोलंदाजी ट्रॅकवर आला. तिसरा ओव्हर घेऊन येतोय. पॉवर प्लेचं रिस्ट्रिक्शन संपलं गेलंय. धावांची गरज आहे. रुपेश आणि विक्रांत याला गरज आहे धावांची. इथे बॉलर बॅक ड्राईव्ह डाऊन द ग्राउंड चेंडू जातोय. सिंगल मिळते. एकेरी दुहेरीचं क्रिकेट बघा, सकाळचं सत्र, संध्याकाळचं सत्र, दुपारचं सत्र हे तिन्ही सत्र वेगळी असतात. सकाळी थोड्याशा धावा होणं कठीण होतं, त्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये धावा होतात, पण संध्याकाळ जशी सुरू होते ना तसं मात्र धावा कुठेतरी थांबतात. त्याचं कारण आहे यस हवा थांबते, प्रकाश नसतो आणि वातावरण थोडंसं शांत होतं, त्यामुळे धावा होणं कठीण होतं. आणि इथे बॅटिंग करत असताना टीमला करावे लागतील धावा. आखूड टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक प्रयत्न केला जातोय. प्रयत्नाला 100% द्यावा लागेल, पण यश मात्र मिळत नाही. 2 धावा जरूर मिळतील. का आयुष्यामध्ये आपण 100% प्रयत्न करावा लागतो, पण 100% यश मिळेल की नाही, पण यशासाठी तुम्हाला 100% द्यावे लागतात. 2 धावा मिळतील. 2 धावांना टीमची धावसंख्या 16 या आकड्यावर 20 या आकड्यावर माफ करा 20 धावा लाफर करायला लागलेत. आखूड टप्प्याचा बॉल फटका चांगला आहे. टायमिंग पाहावा लागेल. टायमिंग नाहीये. वातावरण शांत आहे. बॉल जाणं इतकं सोपं नाहीये मैदानामध्ये आणि खूप चांगला झेल पकडला जातोय. क्षेत्ररक्षक कृष्णा उंबळेच्या माध्यमातून फलंदाज बाद होत असताना चौथा धक्का लागतोय टीम स्पार्टन 11 संघाला. फलंदाज रुपेश धनावडे परतलाय. फलंदाज बाद. थँक्यू व्हेरी मच. रोशन म्हात्रे यांचं आहे कोऑर्डिनेशन कॉम्बिनेशन. सातत्याने आज आम्हाला सगळ्यांनाच मंत्रमुग्ध करणारं संगीत त्यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळते. म्हणूनच या नवी मुंबईच्या क्षेत्रात जर विचार केला तर बऱ्याच इव्हेंटमध्ये आपण रोशन म्हात्रे यांची वर्णी लागते. आज देखील तुमचा सगळ्यांचाच एंटरटेनमेंट करण्याचं काम केलं जात आहे. पण सध्याच्या घडीला जर पाहिलं तर 4 गडी बाद टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते फक्त 20 या आकड्यावर. संकेत ओंबळे नवीन बॅटर. पहिला बॉल फेस करत असताना डाऊन द लेग साइड अंपायरचा कॉल येतोय वाईट बॉल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 21. लॉस ऑफ 4 विकेट. बॅटिंग करत असताना स्पार्टन 11 टीम. हा निर्णय कुठेतरी घातक ठरलाय. टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला, पण छावणी वॉरियर्स टीमच्या कॅप्टनला देखील विचारलं की तुम्ही टॉस जिंकला असता तर काय केलं असतं. त्याने देखील म्हटलं होतं की आम्ही बॅटिंग केली असती. पण हा निर्णय सध्याच्या घडीला स्पार्टन 11 टीमसाठी घातक ठरलाय. डाऊन द ग्राउंड फटका चांगला आहे. गॅप मध्ये आहे. रिकाम्या जागा भरा. स्कोर बोर्ड मध्ये 4 धावा ऍड करा. चौकार. थँक्यू व्हेरी मच. फलंदाज आपण पाहिलं तर विक्रांत
तरडेच्या बॅटमधून चौकार आलाय. चौकाराची गरज आहे. 3 ओव्हरचा केस संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते. तर संकेतच्या बॅटमधून संकेत उंबळेच्या बॅटमधून चौकार आलाय. चौकाराने टीमची धावसंख्या 3 ओव्हरचा खेळ संपलाय. तब्बल 25 या आकड्यावर शेवटचे 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. 12 चेंडू आणि या 12 चेंडूवर किती धावा होतील त्याकडे पाहिलं जाईल. मागच्या ओव्हरमध्ये विक्रमने खर्च केल्या तब्बल 9 धावा. 4 गडी बाद 25 धावा. 25. चला मॅचच्या कडे जाऊया. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आला. न्यू गोलंदाज वापरला जातोय. मनीष साळुंके गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. चौथा ओव्हर घेऊन येत असताना खोलपटापाचा चेंडू आहे. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षण खूप चांगलं केलं जात आहे. सिंगल मिळते. मग धावा इथे अडवण्याचा प्रयत्न केला जातोय. आज जर पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी झाली आहे छावणी वॉरियर्स टीम कडून. टॉस हरल्यानंतर फिल्डिंगसाठी उतरली आणि संध्याकाळचं सत्र आहे. बघा जितक्या जास्त धावा होतील तितका फायदा होईल. तितकाच गोलंदाजांना करण्यासाठी काहीतरी मिळतील. त्यामुळे धावा कराव्या लागतील. ऑफस्टम्पच्या बाहेर पिचिंग पाहायला मिळते. व्हाईट बॉलचा इशारा. इच अँड एव्हरी रन्स इज इम्पॉर्टंट. एक एक धाव फार महत्वाचे. या सिच्युएशनला जितक्या जास्त धावा तुम्ही खर्च केला तितक्या धावा तुम्हाला कराव्या लागतील. पण या संध्याकाळच्या सत्रामध्ये धावा करणं इतकं सोपं नाही आहे. हा क्रिकेट आहे आणि शिट्ट्याने भरलेला खेळ आहे. या खेळामध्ये कधी काय होईल याचा नियम नाही. त्यामुळेच पुन्हा एकदा चेंडू फसलाय. गॅप मध्ये आहे. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. कॅज्युअल क्रिकेट खेळलं जात आहे. चेंडू होईल फरार. चेंडू सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. वॉरियर्स टीम कडून आज 3 चुका झाल्या. पहिली चूक झाली फ्लाय स्लिप मध्ये. पहिल्या ओव्हर मध्ये प्रोटेक्शन नव्हतं. त्यानंतर जर पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये देखील एक चौकार सोडण्यात आला. आणि आता देखील एकदम कॅज्युअल क्रिकेट. खराब क्रिकेट. यावेळी देखील ऑफस्टम्पच्या बाहेर व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. कर्चिक ठरलाय मनीष. यावेळेस आपण पाहू शकाल 32 धावा धाव फलकावर लागेल. 45 50 55 जर मजर मारली तर या संध्याकाळच्या सत्रामध्ये धावा करणं इतकं सोपं नाही आहे. जावळी प्रीमियर लीग हा संघर्षमय प्रीमियर लीग आहे. तुम्हाला इथे संघर्षाची तयारी ठेवावी लागते आणि संघर्ष केल्याशिवाय कोणीही मान होत नाही. क्षेत्र कोणतंही असू दे कष्टाशिवाय पर्याय नाही. आणि कष्ट तुमचे प्रामाणिक असेल तर यशाला देखील पर्याय नाही. समोरच्या दिशेने खूप चांगला स्ट्रोक लगावला जातोय. डाऊन द ग्राउंड चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. लाजबाब स्ट्रोक लगावला जातोय. संकेत उंबळेच्या बॅटमधून येतोय. क्रॅकिंग चौकार. थँक्यू व्हेरी मच. संकेत उंबळेच्या बॅटमधून चौकार आलाय. आतापर्यंत संकेतने 12 धावा केल्यात आणि 12 धावा जर कशा असतील तर त्या चौकारने 3 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 36-36 या आकड्यावर. चौथ्या ओव्हर मध्ये कुठेतरी मनीष एक्सपेन्सिव्ह ठरतोय. ही एक्सपेन्सिव्ह ओव्हर आणखीन एक्सपेन्सिव्ह होईल का? आणि त्याच दरम्यान काय घडलंय? कॅच होईल ड्रॉप. छावणी वॉरियर्स टीम कडून झाल्या चुका आणि कॅप्टनने कृष्णा उंबळे आपण पाहू शकाल कॅच ड्रॉप झाली आहे. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ ही क्रिकेटची परिभाषा आहे आणि इथे चूक झाली आहे कृष्णा उंबळेच्या माध्यमातून. कॅप्टन ज्यावेळी चूक करतो ना त्यावेळेस फार टीम टेन्शन मध्ये असते. कोलबटापाचा चेंडू आहे. क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा एकदा संधी चालून आली आहे. खूप चांगला झेल पकडला जातोय.
लाजवाब झेल पकडला जातोय. ऋतिक धनावड्याच्या माध्यमातून खूप चांगला झेल पकडला जातो. एक चूक झाली आहे पण ती चूक सुधारली गेली, म्हणूनच म्हटलं जातं की चूक सुधारावी, चूक विसरावी पण चुकीचे कारण विसरू नये. आणि ही चूक विसरली आणि त्याचं कारण विसरलं नाही. खूप चांगला झेल पकडला जातोय. आणखीन एक विकेटचं पतन, फलंदाज बाद. थँक्यू व्हेरी मच. आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. जवळी प्रीमियर लीगचा घमासान सुरू आहे. शेवटचा सामना मैदानामध्ये रंगत असताना छावणी 11 वर्सेस स्पार्टन 11 हा सामना मैदानामध्ये रंगत असताना छावणी वॉरियर्स हा संघ. शेवटचा बॉल खोलबट टप्प्याचा चेंडू आहे. खूप चांगला बॉल पाहायला मिळते. इनटू द ब्लॉक खोल. डॉट बॉलची सांगता होत असताना षटक क्रमांक संपले गेले. चौथं 4 षटकांचा केस संपलाय. 5 गडी बाद. टीमची धावसंख्या 38. चला सामना स्पीडअप करा प्लीज. अंपायर सगळ्याच खेळाडूंना सूचना असेल, खास करून फिल्डिंग करणाऱ्या टीम प्लीज सामना स्पीडअप करा. तुम्ही जितका वेळ खर्च कराल तितकाच वेळ तुम्हाला बॅटिंग करण्यासाठी आणि त्या अंधाराला सामोरं जावं लागेल. ही अस्तित्वाची लढाई, ही संघर्षाची लढाई. जावळी प्रीमियर लीगचा घमासान आणि आजच्या दिवसातली अखेरची मॅच आपल्या समोर रंगली जाते. छावणी वॉरियर्स वर्सेस सामना आपण पाहू शकाल स्पार्टन 11. तोपर्यंत जाऊया रोशन म्हात्रेकडे. नासिर नदाफ गोलंदाजीसाठी आले. पहिल्याच बॉलवर एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये खूप चांगला झेल पकडला जातोय. आणखीन एक विकेटचं पतन. 6वा गडी गारद होत असताना प्रसाद आपल्याला पाहायला मिळते. प्रसाद जाधवच्या माध्यमातून झेल पकडला जातोय आणि फलंदाज बाद होत असताना 6वा गडी गारद होतोय. फलंदाज बाद. माठामध्ये या स्पर्धेची सुरुवात झाली. सगळ्यांचं लक्ष वेधले या स्पर्धेने. अखूट टप्प्याचा बॉल आहे. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक नाही आहे. कव्हर रिजन मध्ये चेंडू होईल फरार. चेंडू सीमारेषा पार. षटकार चौकार येतोय. 4 धावा. त्याकडे बरं 42 42 धावा. 4 धावा आल्यात. धावा कराव्या लागतील. धावसंख्येला आकार येत असताना आणखीन एका कुटप्प्याचा बॉल पाहायला मिळते. अगदी ऑफस्टंबर मारा ठेवला गेलाय. कुटप्प्याचा बॉलला प्रहार करता आला नाही. नासिफ नदाफ गोलंदाजी ट्रॅकवर. 3 बॉलचा केस संपलाय. 42 धावा फलका लागलेत. शेवटची ओव्हर प्रगतीपथावर असताना 50 पर्यंत मजल मारावे लागेल. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. इथे देखील पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळते. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षण दर्जेदार केलं जात आहे. कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकाचं. अगदी प्रसाद जाधवच्या माध्यमातून आपल्या टीमसाठी धावा वाचवण्यामध्ये यशस्वी होत असताना
आणि धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होतील, 3 धावा मिळतील. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहिलं जाईल. अखूट टप्प्याच्या बॉलला एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये आणि प्रसाद अगदी वेगाने धावत आला होता, अगदी जान झोकली होती, स्वतःला झोकून दिलं होतं आपल्या टीमसाठी. जे एफर्ट्स आहे, जे डेडिकेशन आहे, जे फिल्डिंगचं स्टँडर्ड आहे ते वाढवत असताना सूरज धनावडे तिसरी धाव घेत असताना धावचीच्या स्वरूपात बाद झालाय आणि 2 धावा मात्र मिळतील. टीमची धावसंख्या 44. न्यू बॅटर, चला सामना स्पीडअप करा प्लीज, खास करून छावणी वॉरियर्स टीम. सूरज धनावडे, सूर्य अस्ताकडे जातोय आणि सूरज धनावडे मैदानामध्ये आलाय. ऑन दी अप खेळला, फटका चांगला आहे, हुकचा फटका, चेंडू जातोय स्क्वेअर ऑफ द विकेट, 1 बाउन्स सीमारेषे पलीकडे, 4 धावांसाठी चौकार.
या वेळेस लिडिंग एज लागले, चेंडू जातोय, डावखरा फलंदाज आपण पाहतोय अमित चव्हाणच्या बॅट मधून आलेला फटका, चेंडू जातोय, 4 धाव्यांसाठी येतोय चौकार. श्री गणेशा झालाय, संघ आहे छावणी वॉरियर्स. अंगाचा वेध घेणाऱ्या यावर कोणतीही जोखीम घेतली नाही. निर्धाव चेंडू कमबॅक केलंय गोलंदाजाने या दुसऱ्या चेंडूवर. थोडंसं स्पीडअप घ्यायचंय कारण की आपण पाहिलं तर संध्याकाळचं सत्र आणि आपल्याला प्रकाश ज्योतामध्ये हा सामना पूर्णपणे पार पाडायचा आहे. समोरचा संघ आपण पाहिला तर तितका ताकदीचा आहे. एका बाजूला संघ पाहिला ना तर स्पार्टन 11 आणि त्याच्या विपक्ष छावणी वॉरियर्स. फलंदाजी करतोय सेकंड इनिंग मध्ये छावणी वॉरियर्स. किरण पुन्हा एकदा आपण पाहिलं लिडिंग एज लागले, त्यावर बॅकअप चांगला आहे. शॉर्ट फाईन लेग आपण पाहिलं तैनात होता, कोणतीही धाव नाही, कोणतीही जोखीम नाही. पहिल्या चौकारानंतर आलेले 2 निर्धाव चेंडू सांगून जात आहेत दमकम आहे या गोलंदाजाकडे आणि फाईट देतोय फलंदाजाच्या समोर. चांगली फलंदाजी त्यासोबत चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली किरण पाडे याच्या गोलंदाजीमध्ये. थोडंसं स्पीडअप घ्यायचं, जास्तीचा वेळ घ्यायचा नाही, फिल्डिंग रिस्ट्रिक्शन आहे त्यामुळेच. या विसाकू डब्याचा चेंडू, वेगवान चेंडू, कोणतंही उत्तर नाही फलंदाजाकडे. 1 बाउंसची ताकीद इथे पंच देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. येस इट्स व्हाईट बॉल, डोक्याच्या वरून गेलाय, पंच सांगतायत 1 बाउंसची ताकीद दिली जाते. व्हाईट बॉल आलाय आणि या व्हाईट बॉलवर 1 धाव ऍड झाले. 5 धावा धावफलकावर लागल्यात. अजूनही 45 धावांची गरज आहे. 27 चेंडू बाकी आहेत. 50 धाव्यांचं टार्गेट असताना आपण पाठलाग करताना पाहतोय छावणी वॉरियर्स संघाला. आणि सलामीवर एका बाजूला अमित चव्हाण आहे, त्याच्यासोबत सागर गायकवाड. किरण पुन्हा एकदा निघालाय. यावेळेस शॉर्ट पिच गोलंदाजी आपण पाहतो, ऑन ड्राईव्ह केले. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे, तो क्षेत्ररक्षण करतोय, कोणतीही धाव नाही. जोखीम कुठली घेतली जात नाहीये कारण की दोन्ही फलंदाजाला माहिती आहे धाव फलकावर धावा कमी लागल्यात, कुठेतरी त्या धावा आपल्या आव्याक्यातल्या आहेत, कुठेतरी विकेट इथे गमावणं चुकीचं आहे. त्यामुळेच फलंदाजी चांगल्या रीतीने करताना आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस बॅकफुटला जाऊन आपण पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये फेकी केले, फेकी थोडीशी खराब होती पण बॅकअप देताना आपल्याला क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला आणि तिथे 1 धाव ऍड झाले. धाव फलक पाहिलं ना तर जाऊन पोहोचलंय 6 या आकड्यावर. अजून हे पहिलं षटक चालू आहे, शेवटचा चेंडू या षटकातला बाकी आहे. धाव फलक पाहिलं तर चांगल्या रीतीने किरण हाताळताना पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी त्याची राहिली या षटकामध्ये आणि स्पार्टन इलेव्हनला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न इथं किरणचा राहिलाय. शेवटचा चेंडू पहिल्या पॉवर प्लेचा पाहायचा किरणचा आणि समोर आपण पाहतोय आता स्ट्राईकवर आलेत सागर गायकवाड. जावली प्रीमियर लीग 2025 ची स्पर्धा आपण पाहतोय. या वेस्ट शॉर्ट पिच गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाला. ऑफस्टिकच्या जास्तीचा बाहेरचा चेंडू, तंत्रमुक्त फटका आपल्याला पाहायला मिळाला. इथं सर्कल फोडण्यात आला, पॉइंट रिझन मधून फटका केलाय, कटचा फटका पण लॉफ्टेड फटका पाहायला मिळतोय आणि 4 धावेसाठी फरार होतोय डीजे. आपण पाहतोय विक्रम तंडेना इथं गोलंदाजी करताना. आणि त्याच्या समोर आपण पाहतोय डावकरा फलंदाज अमित चव्हाण. ही स्पर्धा पाहतोय ना तर शिवेंद्र सिंह राजे भोसले माननीय महाराज साहेब यांच्या नावाने पुरस्कृत आपण पाहतोय. जावली प्रीमियर लीग 2025 ची स्पर्धा. ही स्पर्धा नसून आपण पाहिलं तर एक सोहळा, एक सण आहे
आणि तो सण जावलीकरांसाठी आलाय आणि हे 4 दिवस आपण त्या सोहळ्यामध्ये सहभागी होणार आहोत. आजचा पहिला दिवस गोलंदाज विक्रांत. यावेळेस लॉफ्टेड फटका पाहतोय ऑफ रिजन मध्ये आणि क्षेत्ररक्षक आहे त्या खाली झेल होतोय आणि ते पंचदंडित करतायत. इट्स नो बॉल आणि पाहिलं तर फील्ड रिस्ट्रिक्शन तुम्ही ते क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर त्याचं उल्लंघन केलं आणि त्यामुळेच पंचांनी ते स्क्वेअर लेगचा पंच आपण पाहतोय तर त्यांनी दंडित केलंय. नो बॉल चेक. स्पीडअप घ्यायचं आहे कृपया. मॅचला लगेच सुरुवात करून घ्यायचं आहे. वेळ आपल्याकडे कमी आहे. सूर्यास्त या ठिकाणी थोड्याच वेळात होणार आहे. लगेचच मॅचला सुरुवात करून घ्या. पंचांचा निर्णय हा अंतिम मानला जाईल आणि लगेचच मॅचला सुरुवात करून घ्या कृपया. मॅचला विलंब लावू नका. वेळ आपल्याकडे कमी आहे. नक्कीच ऑनफिल्डचा जो डिसिजन असेल पंचांचा तो ग्राह्य धरला जाईल. त्यामुळे कोणी वादविवाद करायचं नाहीये. चला मॅचला लगेच सुरुवात करूया. फ्री हिटचा चेंडू असेल नेक्स्ट आपण पाहिलं नो बॉल आणि त्यावर अमित चव्हाणला एक जीवनदान मिळालंय. त्यावर 1 धाव आले. 2 धावा ऍड झाल्यात. 12 धावा धावफलकावर लागल्यात. दुसऱ्या षटकाची सुरुवात होते. पुन्हा एकदा विक्रांत तरडे आपण पाहतोय तो गोलंदाजी मार्कवर. यावेळेस आपण पाहिलं तर स्ट्राईक चेंज केल्या. राऊंड द विकेट आलेत. राऊंड द विकेट गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. चला वेळ घेऊ नका पंच आपण लगेच सामन्याला सुरुवात करूया. फ्री हिटचा चेंडू. पहिला चेंडू फेस करायला सागर गायकवाड. चला पंच विनंती असेल आपण गोलंदाजालाही ताकीद करा. फील्ड आपण वारंवार चेंज करू नका. 12 धावा धावफलकावर लागल्यात. विक्रांत पुन्हा एकदा फ्री हिटचा चेंडू हाताळतील. समोर सागर गायकवाडला आपण पाहतोय हा चेंडू. यावेळेस पुलरलेनचा चेंडू आपण पाहिलं तर मिड विकेटच्या रिजन मध्ये केलेला हा फटका 4 धावेसाठी येतोय. पुन्हा एकदा दणदणीत चौकार. यावेळेस आपण बॅटर पाहतोय सागर गायकवाड. एक चांगली फलंदाजी इथे करताना पाहायला मिळाले सागर गायकवाड. पहिल्याच षटकामध्ये आपण पाहिलं शेवटचा चेंडू फेस केला त्यावेळेस अकुटप्प्याचा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर होता त्याला कटचा फटका पाहायला मिळाला. यावेळेस पुलरलेनची गोलंदाजी आणि त्यावर केलेला हा प्रहार आपल्याला पाहायला मिळतोय मिड विकेट रिजन मध्ये. येतोय 4 धावांनी धावफलक पाहिलं तर 16 या आकड्यावर जाऊन पोहोचलंय. एक चेंडूचा खेळ झाला. चला जास्तीचा वेळ घेऊ नका. वारंवार प्रत्येक चेंडूवर तुम्ही क्षेत्ररक्षण बदलत असाल तर पंच नक्कीच तुम्ही त्यांना वॉर्न करा. 16 धावा धावफलकाला लागल्यात. एक चेंडूचा खेळ झालाय. अजूनही उर्वरित 5 चेंडू बाकी आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज विक्रांत. यावेळेस रिव्हर्सचा अटेम्प्ट. कुठेतरी फटका हा फसताना पाहायला मिळाला बॅटरचा आणि त्यामुळेच निर्धाव चेंडू गेलाय. दडपण येईल प्रत्येक निर्धाव चेंडू नंतरने. निर्धाव चेंडू हाताळणं गरजेचं आहे स्पार्टन 11 संघाला. चांगले गोलंदाज आहेत विक्रांत तरडे. अनुभव आहे. बामणोली गावाला बिलॉंग करतायत आणि कित्येकदा बामणोली संघासाठी क्रिकेट खेळताना आपण पाहिलंय त्यांना ही चांगली कामगिरी करताना. पुन्हा एकदा सज्ज झालेत. यावेळेस ऑफस्टिकच्या बाहेर गेलेत आणि शफल झालेत. थोडंसं आपण पाहिलं तर ना चेंडूला फक्त दिशा दिली पॉइंट रिजन मध्ये. 1 धाव आले आणि धावफलक पाहिलं तर पाहता पाहता 17 या आकड्यावर. चला खेळाडूंना विनंती असेल आपण खेळाडू कक्ष दिलाय त्याचा आपण मान ठेवायचा आणि खेळाडू कक्षामध्येच आपण स्थानापन्न व्हायचं आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपण कुठेही बसायचं नाहीये. 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडूमध्ये आतापर्यंत विक्रांत यांनी 7 धावा खर्च केल्यात. आता स्ट्राईकवर आपण पाहिलं तर अमित चव्हाणला पाहतोय आणि त्याच्यावर जबाबदारी असेल. आयकॉन खेळाडू आहे या संघाचा. चांगली कामगिरी करावी लागेल. यावेळेस लॉफ्टेड फटका ऑन साइडला बिरकावून दिलाय. चेंडू जातोय फरार होतोय. 6 धावेसाठी होतोय. बिग ब्लास्ट अमित चव्हाणच्या बॅट मधून. यावेळेस फुलरलेनचे चेंडू आणि त्या फुलरलेनच्या चेंडूला पहा दिशा देण्याचं काम फक्त केलंय. ताकदीचा मारा इथं येत आहेत. 6 धावा आणि या 6 धाव्याने धावफलक पुढे गेलाय 23 या आकड्यावर. नक्कीच गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल स्पार्टन 11 संघाला. आपण सकाळचा खेळ पाहिला दुपारच्या सत्रामध्ये ना तर कृष्णा रॉकस्टार संघाच्या विरुद्ध सेलर चॅलेंजर्स हा जो सामना पाहिला तर तब्बल 55 धावा होत्या धावफलकावर आणि त्या डिफेंड केल्या गेलेत आणि ती गोलंदाजी चांगली राहिली सेलर चॅलेंजर्स संघाची. त्या प्रकारेच कुठेतरी गोलंदाजी करावी लागेल. यावेळेस पुन्हा एकदा लॉफ्टेड फटका मिड विकेट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक पाहतोय धावतोय पण पाहता पाहता आपण पाहिलं ना तर इथे 2 धावा इथे ऍड होत आहेत आणि या 2 धावाने धावफलक 25 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय. म्हणजे अर्धा टप्पा तर पार केलाय आणि तेही फक्त 11 चेंडू मध्ये आणि उर्वरित 25 धाव्यांचा पल्ला पार करायचा आहे. आता चेंडू बाकी आहेत 19.
19 चेंडूमध्ये तुम्हाला बनवायचे आहेत 25 धावा. एकही विकेट बाद नाहीये. छावणी वॉरियर्स संघ चांगल्या स्थितीमध्ये दिसताना आपल्याला पाहायला मिळतोय. विक्रांत तंडे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या वेळेस लॉफ्टेड फटका फसलाय. स्लाइस झाले बॅट आणि त्या खाली क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. झेल सुटला का काय? इट्स नो बॉल. पुन्हा एकदा नो बॉल शेवटच्या चेंडूवर आलाय. पॉपिंग क्रीज आपण पाहिलं तर गोलंदाज ओलांडताना त्यामुळेच पंच दंडित करतायत गोलंदाजाला. आणि अजून एक धाव त्यावर म्हणजे 2 धावा आल्यात आणि 2 धावेने पाहिलं तर 27 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय. 19 चेंडू मध्ये बनवायचे 23 धावा. चला स्पीडअप घ्या. यावेळेस आपण स्ट्राईकवर पाहतोय सागर गायकवाड. फील्डचा चेंडू आहे. सागर गायकवाड ऑन स्ट्राईक आपण पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा निघालेत. यावेळेस स्लोवर पद्धतीचा चेंडू बॅटची कडा घेतले पण फ्री हिट आहे. जीवनदानी याही चेंडू मिळेल. नशिबवान आपण पाहिलं ना तर अमित चव्हाणही आहे. दोन्ही चेंडू ज्यावेळेस त्याचे झेल उडले ना त्यावेळेस आपण पाहिलं तर दोन्ही चेंडू नो बॉल होते. आणि यावेळेस फ्री हिटच्या चेंडूवर आपण पाहिलं तर सागर गायकवाड यांचाही झेल उडला पण फ्री हिट असल्यामुळे आपण पाहिलं तर चेक. चला मॅचला लगेच सुरुवात करून घ्यायची. वेळ आपल्याकडे कमी आहे मित्रांनो. विनंती राहील लगेचच मॅचला सुरुवात करून घ्यायची. क्षेत्ररक्षण आपण लगेच सजवून घ्यायचं आहे. सहकार्य करा कृपया. सहकार्याची अपेक्षा आहे. आणि आता ड्रिंक ब्रेक दिला जाणार नाहीये. ड्रिंक ब्रेक दिला जाणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे. आणि लगेचच मॅचला सुरुवात करून घ्यायची आहे. कृपया विनंती आहे. अंधार पडत चाललेला आहे. लगेचच मॅचला सुरुवात करा. जेवढा वेळ आपल्याला वाचवता येईल तेवढा वेळ आपण वाचवायचा आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स संकेत पार्टे. नक्कीच आयोजकांकडून वारंवार सूचना येते तुम्हाला की खेळाडूंनी सर्वांनी लवकरात लवकर खेळ करायचा आहे. आणि आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर तिसऱ्या षटकासाठी आमंत्रित केलंय दत्ता बांदल याला. दत्ता बांदल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय तिसरं षटक हाताळण्यासाठी. आणि 18 चेंडू आणि हव्यात अवघ्या 23 धावा. एकही विकेट आपण पाहिलं तर गमावली गेली नाही छावणी वॉरियर्स संघाची. अमित चव्हाणला पाहिलं तर 9 चेंडू 15 धावा आणि 5 चेंडूमध्ये 9 धावा खेळताना आपल्याला सागर गायकवाड पाहायला मिळत आहेत. चला गोलंदाज आपल्याला सूचना असेल आपण लगेच गोलंदाजी करा. यावेळेस गोलंदाज निघालाय दत्ता बांदल. समोर आपण पाहतो अमित चव्हाणला. यावेळेस चूक करतोय यष्टीरक्षक. बॅटने येते ही धाव आपण पाहतोय. यष्टीरक्षकाच्या मागे चेंडू जातोय फरार होतोय 4 धाव्यांसाठी चौकार. नक्कीच 4 धाव्या कुठेतरी मागण्या ठरतायत स्पार्टन 11 संघाला. लो स्कोरिंग मॅच आणि त्यामध्ये आपण पाहिलं तर चांगल्या स्थितीमध्ये छावणी वॉरियर्स संघ. धावा जास्त नाहीयेत त्यामुळे खर्च कमी केला पाहिजेत गोलंदाजाने. 31 धावा धाव फलकाव. अजूनही आपण पाहिलं तर 19 धाव्यांची गरज. चेंडू बाकी आहेत 17 चेंडू 19 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज निघाला. समोर आपण पाहतोय अमित चव्हाणला. यावेळेस आडव्या बॅटने खेचून मारला. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. फेकी होईल. धावचित होईल का? आणि 6 विकेट. आउट आहे फलंदाज. नवीन बॅटर आपण पाहतोय कृष्णा उंबळे यांना मैदानामध्ये जाताना. थोडंसं स्पीडअप मध्ये जायचंय. फलंदाजाला ही विनंती असेल. चला मॅचला लगेच सुरुवात करून घ्यायची आहे. जे खेळाडू विकेट किपरच्या मागे आहेत कृपया आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या. वेळ आपल्याकडे कमी आहे. कृपया सहकार्याची अपेक्षा आहे. लगेचच मॅच संपवायची आहे. मॅचला लगेचच सुरुवात करा कृपया. नक्कीच जोखीमभरी धाव होती आणि त्या धाव घेताना आपण पाहिलं तर अमित चव्हाण इथे बाद झाला धावचीच्या स्वरूपात. आणि स्ट्राईकवर आता आपण पाहिलं तर सागर गायकवाड आलेत आणि नॉन स्ट्राईकला आपण पाहिलं तर कृष्णा उंबळे सर. हे आपण पाहिलं तर पुणे पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे एक खेळाडू आपल्याला मैदानामध्ये आता खेळ करताना पाहायला मिळतील. आणि पुन्हा एकदा गोलंदाज तयार झालाय दत्ता बांदल. जबाबदारी आता त्याच्या खांद्यावर आहे. चांगली गोलंदाजी करावी लागेल इथून पुढे. शॉर्ट पिच गोलंदाजी वेगवान चेंडू. यष्टीरक्षक आपण पाहतोय प्रवीण धनावडे त्याच्या हातामध्ये विसावला हा चेंडू. निर्धाव चेंडू गेलाय. अशाच चेंडूंची गरज आहे. प्रत्येक चेंडू आपण पाहिले ना तर अशाच रीतीने हाताळले पाहिजेत. हॅलो, मी विनंती करेल प्रत्येक चेंडू मागे फिल्डिंग सजवू नका. थोडासा स्पीडअप घ्या विकेट किपर. यस पुन्हा एकदा दत्ता बांदल गोलंदाजी मार्कवर. अकुटप्प्याचा चेंडू भिरकावला त्याला.
स्क्वेअर लेगच्या दिशेने इथे झेल होता, झेल सुटला गेलाय. क्षेत्ररक्षक आपण पाहिला ना तर सूरज धनावडे त्या खाली होता. एक सोपा झेल, लॉलीपॉप झेल आपण पाहिला तो धरणीला दान केला आणि इथे जीवनदान मिळालंय सागर गायकवाडला. याही फलंदाजाला हे दुसरं जीवनदान आहे. म्हणजे दोन दोन जीवनदान पहिला आपण पाहिलं ना तर अमितलाही 2 जीवनदान मिळाले होते, त्यानंतर आता सागर गायकवाडलाही 2 जीवनदान मिळाले. थोडंसं स्पीडअप घ्यायचंय. धाव फलक पाहिलं ना तर 33 आकड्यावर आहे. अजूनही 17 धावांची गरज. चेंडू आपण पाहिले ना तर 14 बाकी आहेत. 14 चेंडू आणि 17 धावांची गरज. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय. यावेळेस आपण पाहिलं तर ड्राईव्ह केले, शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. ही धाव घेताना धावचीत बाद झाले. एकही चेंडूला आपण पाहिलं तर एकही धाव न घेता इथं कृष्णा ओंबळे माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजेच काय तर आता धाव फलक पाहिलं ना तर 13 चेंडू मध्ये हव्यात फक्त 17 धावा. आणि गोलंदाजी चांगली राहिली दत्ता बांदलची. जे नशिबाचा चौकार आला होता अमित चव्हाणला पहिल्याच चेंडूवर, त्यानंतर त्याची विकेट गेली, त्यानंतर निर्धाव चेंडू आला, त्यानंतर पुन्हा आपण पाहिलं तर 1 धावेसाठी. चला बॅट्समन तुम्हालाच उशीर होणार आहे, अजूनही बॅटर मैदानामध्ये दाखल झाला नाहीये. बॅटरला यावं लागेल. ये अंपायर बॅटर अगदी क्रॉस झालाय. चला मॅच ऑन करा. पंच आमचे थर्ड अंपायर आहे तिथं पॅव्हलियन मध्ये बसले आणि त्यांनी पाहिलंय. आधीच वेळ खूप झालेला आहे, त्यामुळेच आयोजकांकडून सूचना आहे मॅच चालू करून घ्यायची आहे. थँक्यू. बॅटर अगदी आउट, अंपायरनं डिसिजन दिलाय. प्लेअर ऑलरेडी बाउंड्री लाईनच्या बाहेर आला, तदनंतर खेळाडू आतमध्ये पोहोचला नव्हता. थँक्यू सो मच. नवीन खेळाडू मैदानामध्ये दाखल होईल. या छोट्या छोट्या गोष्टी थोडेसे विसरले गेले, कारण की ऑलरेडी बॅटिंग करणाऱ्या टीमला देखील उशीर होतोय आणि याच गोष्टी ते विसरले गेले. थँक्यू. कारण की ऑलरेडी बॅटिंग ऑर्डर तयार नाहीये, त्यामध्ये थोडासा उशीर आता मात्र सेकंड इनिंगला जरूर होतोय. आपण पाहिलं ना तर 13 चेंडू आणि 13 चेंडू मध्ये 17 धावा बनवायच्या आहेत. नवीन बॅटर आलाय मैदानामध्ये विक्रम केंजळे आणि त्याच्या सोबत आपण पाहतोय सागर गायकवाडला, जो फॉर्म मध्ये आणि 6 चेंडू मध्ये 10 धावा खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस फक्त दिशा दिली. आपण पाहिलं कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, फेकी करेल तोपर्यंत 1 धाव आणि धाव फलक पाचला ना पाहिलं तर 1 धावेने पुढे गेलंय 34 आकड्यावर. चला मॅचला स्पीडअप घ्या प्लीज. टीम मीटिंग कोणतेही नको, मॅचला थोडासा स्पीडअप घ्या. चला 12 चेंडू आणि 12 चेंडू 16 धावा. चला स्पीडअप घ्या. चला मॅचला घेऊया स्पीडअप. चला खेळाडूंना विनंती असेल आपण खेळाडू कक्षाचा वापर करायचा आहे. कृष्णा ओंबळे सर आपल्याला विनंती असेल आपण या खेळाडू कक्षामध्ये वसून घ्यायचं आहे. 12 चेंडू आणि 16 धावांची गरज समोर आपण पाहतोय. गोलंदाज आहे गोलंदाजी करणारी टीम विकेट कीपर. चला विनंती करेल प्रत्येक चेंडूला विकेट कीपर आता नका फिल्डिंग सजवू, थोडासा मॅच आपण खेळूयात प्लीज. राज धनावडे लेफ्ट आर्म गोलंदाज आपण पाहतोय. 11 स्टार करंजे संघाचा हा गोलंदाज आता गोलंदाजी मार्कवर आहे. 12 चेंडू आणि 16 धावांची गरज. पहिला चेंडू आपण पाहिला रिव्हर्सचा अटेम्प्ट इथे आणि सक्सेसफुल झाला. 4 धावांसाठी येतोय, फरार होतोय चेंडू चौकारासाठी. चला स्पीडअप घ्या. आता मात्र 11 चेंडू आणि 11 चेंडू मध्ये 12 धावा करायच्या आहेत. थोडंसं स्पीडअप घ्या. आयोजकांना थोडीशी आपण
सहकार्य करायचं आहे, त्यामुळेच 11 चेंडूमध्ये तुम्हाला बनवायचे आहेत. 12 धावा यावेळेस आपण पाहिल्यानंतर फॉलिंग स्विंगचा प्रयत्न होता, पण कुठेतरी फटका फसला गेला आणि निर्धाव चेंडू गेलाय. कमबॅक केलंय राजने. निर्धाव चेंडू हाताळावे लागतील. ही गोलंदाजी अशा रीतीनेच करावी लागेल ज्यावेळेस सामन्यामध्ये वर्चस्व निर्माण करायचं असेल तर स्पार्टन 11 संघाला. पुन्हा एकदा राज्य सज्ज झालाय आणि समोर आपण पाहतोय सागर गायकवाड बॅटिंग करताना. यावेळेस आपण पाहिलं तर फटका गेलाय कव्हर रिजन मध्ये, त्यावर एक धाव आले आणि धावफलक पाहिलं तर पुढे गेलाय 39 आकड्यावर. आता मात्र 9 चेंडू आणि 9 चेंडू मध्ये 11 धावा बनवायच्या आहेत. चला स्पीडअप घ्या. गोलंदाज आपल्याला विनंती असेल विक्रम केंजळे आपण पाहतोय. यावेळेस शफल होऊन मारण्याचा प्रयत्न, फंबल झाला इथे यष्टीरक्षक आणि त्यावर बाईकच्या स्वरूपात आपण पाहिलं तर ही धावा घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजेच काय तर 8 चेंडू आणि 8 चेंडू मध्ये 10 धावा बनवायच्या आहेत. अवघ्या 2 धावा जास्त आहेत रन बॉल आपण पाहिलं तर, आणि एक मोठा फटका मॅचला कळटणी देऊन जाऊ शकतो. 2 चांगले चेंडू मॅचला पुन्हा एकदा स्पार्टन 11 संघाला या सामन्यामध्ये घेऊन येऊ शकतो. यावेळेस लॉफ्ट ड्राईव्ह आपण पाहतो. ऑन ड्राईव्हला हा फटका केलाय, त्यावर एक धाव तर घेतली आहे आणि एकच धाव इथं ऍड होते धावफलकामध्ये. आता मात्र 8 चेंडू आणि 8 चेंडू मध्ये 10 धावा, सॉरी 7 चेंडू आणि 7 चेंडू मध्ये 9 धावा. 7 चेंडू 9 धावा. यावेळेस आपण पाहिलं तर गोलंदाजाच्या हातातून चेंडू निसटला गेला होता. डेड बॉल इथं पंचांनी घोषित केलाय. पुन्हा एकदा गोलंदाज आपण पाहिलं ना तर गोलंदाजी मार्कवर असेल आणि 7 चेंडू आणि 7 चेंडू मध्ये 9 धावा हव्यात. इथे मोठा फटका येणं गरजेचं आहे जर छावणी वॉरियर्स संघाला मॅच मध्ये पूर्णपणे वापसी करायची असेल तर. नक्कीच आणि निर्धाव चेंडू आला तर दडपण असेल शेवटच्या षटकामध्ये फलंदाजावर. यावेळेस फुलरलांचा चेंडू, त्याला लॉफ्टेड आपण पाहिलं फटका पाहतोय. चेंडू होतोय फरार, येतोय 6 धाव्यांसाठी हा बिग ब्लास्ट षटकारासाठी. म्हणजे चेंडू दिसतोय चांगल्या पद्धतीने, कारण की बॅट्समनला चेंडू चांगला दिसतोय, यासाठी टायमिंग जुळलं आणि चेंडू सीमा पार गेला. चला थोडस स्पीडअप घ्या. अवघ्या 3 धाव्यांची गरज आहे. 6 चेंडू 3 धावा. स्पीडअप घ्या. चला टीम मिटिंग जराही नको, पंच आपण लगेच गोलंदाजाला आमंत्रित करायला सांगा संघाच्या कर्णधाराला. 6 चेंडू आणि 3 धाव्यांची गरज आहे. सहा चेंडू आणि 3 धावेची गरज आहे. चला स्पीडअप घ्या प्रवीण, आपल्याला विनंती असेल आपण आणि सर्व कमिटी मेंबर आपण स्टेजवर यायचं आहे. चला टीम विनंती करेल लगेच क्षेत्रक्षण सजून घ्या. थँक्यू. चला लगेच स्पीडअप घ्या प्लीज. चला थोडासा घेऊया स्पीडअप मॅचला. चला प्रवीणचा पुढचा चेंडू आपण पाहतोय. यावेळेस रिव्हर्सचा अटेम्प्ट आणि पाहिलं गेलं ना तर बाईच्या स्वरूपात ही घेतलेली एक धाव चोरटी आपण पाहतोय. यस, बाईच्या स्वरूपात आलेली एक धाव म्हणजे 2 धावा हव्यात 5 चेंडू मध्ये. आणि स्ट्राईकवर आता विक्रम आपण पाहतोय, ज्या फलंदाजाने मागच्याच शेवटच्या चेंडूवर बिग ब्लास्ट केला होता तो आता स्ट्राईकवर आलाय. चला पुन्हा एकदा प्रवीण विनंती असेल लगेच आपण गोलंदाजी करा, जास्तीचा वेळ घेऊ नका आणि फिल्डिंग प्रत्येक चेंडूवर सजवू नका. यावेळेस चांगला चेंडू हातामध्ये जादू आहे या गोलंदाजाचा. लेग कटरचा मारा, चांगल्या स्पॉटवर चेंडू हाताला आणि त्यामुळेच कुठेतरी फिरकी घेण्यासाठी चेंडूने वळण घेतला आणि फलंदाज बीट झालाय. फलंदाजाला विनंती असेल आपण ही टीम मीटिंग घेऊ नका, कारण की फलंदाजी आपल्यालाच करायची आहे. 4 चेंडू आणि 2 धाव्यांची गरज आहे. 4 चेंडू 2 धावा. यावेळेस पुन्हा एकदा फसवा चेंडू, पण यष्टीरक्षक चूक करतोय आणि या चुकीचा भुर्दंड इथे फलंदाजी करताना आपण पाहतोय. फलंदाजाला होतं पण जोखीम घेतली इथे दुसऱ्या धावेची आणि त्यामुळेच आपण पाहिलं तर बाईच्या स्वरूपात तो दुसरी धाव घेताना इथे रनआउट झालाय विक्रम केंजळे. सागर गायकवाड ऑन स्ट्राईक आलाय. नवीन बॅटर मैदानामध्ये जात आहेत. प्रसादला पाहतोय आपण.
थोडं स्पीडअप मध्ये फलंदाजाने बाहेर पण यायचंय. आता मात्र 3 चेंडू आणि 3 चेंडू मध्ये हव्यात विजयासाठी अवघी 1 धाव. चला स्पीडअप घ्या. 3 चेंडू आणि 1 धावेची गरज. सागर गायकवाड आपण पाहतोय स्ट्राईकवर आहे. यावेळेस आपण पाहतो फ्लायटेड डिलिव्हरी. एसटी रक्षकाने पाहिलं ना तर इथे चूक केली. तिन्ही चेंडूवर तिन्ही चेंडू सोडले गेले आणि त्यावर बायच्या स्वरूपात तिन्ही धावा आल्यात आणि इथे विजय झालाय छावणी वॉरियर संघ.